नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर. स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात विरोधात 7वा गुन्हा शिर्डीत दाखल झालाय. अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास देवी शक्तीने आई वडिलांना मारून टाकेन अशी धमकीही दिली होती. जुलै ते डिसेंबर 2024च्या दरम्यान अशोक खरातने 4 वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती तातडीने रद्द करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणातील संशयामुळे त्यांना 24 मार्च 2026 रोजी सध्याच्या पदावरून मुक्त केलं गेलं असून ते मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होतील. ही कारवाई राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे घेतल्याचं समजत आहे. डोंबिवलीत भोंदूबाबाची फसवणूक उघडकीस आली आहे. दीपक सावंत या व्यक्तीने मुलीच्या लग्नातील दोष उतरवण्याच्या नावाखाली वयोवृद्ध पित्याची फसवणूक केली. विष्णुनगर पोलिसांनी त्याला कल्याणमधून अटक केली आहे. मुंबई आणि टिटवाळा पोलीस ठाण्यातही त्याच्यावर अशाच फसवणुकीचे प्रकरण नोंदवलं गेलंय. तो मुख्यत्वे वृद्ध व्यक्ती व गरजू महिलांना लक्ष्य करत असत. कल्याण न्यायालयाने त्याला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बारामतीच्या अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात अखेर कर्नाटकच्या बंगळुरू येथील शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तक्रारीत या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता आणि इतर सामान्य चोरीच्या प्रकरणांपेक्षा अजित पवारांच्या बाबतीत गुन्हा दाखल न झाल्याचेही ते म्हणाले. सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महाबळेश्वर न्यायालयाने झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे यांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर आणि तितक्याच रकमेच्या हमीदारासोबतच तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत तपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देखील दिले आहेत. मुंबईत मीरा भाईंदरमधील प्लेझेंट पार्क परिसरात भीषण आग लागली होती. या आगीने काही तासात 4-5 इमारती झपाट्याने जाळून टाकल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. प्रशासनाने नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. केंद्र सरकारने देशातील नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी नवीन आदेश जारी केलेत. या आदेशानुसार प्रकल्पांना वेळेवर मंजुरी मिळेल, तसंच विलंब झाल्यास मंजुरी मिळाल्याचं म्हणलं जाईल, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कंपन्यांसाठी अंदाज आणि नियोजन सोपं होईल. सरकारने विविध प्रदेशांमध्ये गॅस पाईपलाईन विस्तारासाठी अधिकृत संस्थांना विना अडथळा प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला असून यामुळे देशभरातील गॅस नेटवर्कच्या विकासाला गती मिळणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला 25 दिवस झाले असून त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसतोय. गॅस आणि कच्च्या तेलाच्या टंचाईमुळे शेअर बाजार कोसळलाय. मात्र सोने आणि चांदीचे भाव उलट घटत आहेत. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 23,000 रुपयांहून अधिक घसरलाय आणि आता 54,000 रुपयांनी स्वस्त झालाय. सोन्याचा दर 1,38,743 रुपयांपर्यंत घसरलाय. चांदीचा दरही अर्ध्या किमतीवर आलाय. सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने अनेकांनी खरेदी करण्यासही सुरुवात केली आहे. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराणने अमेरिकेला मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की हे गिफ्ट अण्वस्त्राशी संबंधित नाही, तर तेल आणि गॅसशी संबंधित आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जगातील एक महत्त्वाचा तेल मार्ग आहे, ज्याद्वारे जागतिक तेल वाहतुकीचा सुमारे 20% भाग होतो. इराणने युद्धामुळे या मार्गावर नियंत्रण ठेवून अनेक देशांच्या जहाजांना लक्ष्य केलंय, ज्यामुळे तेल आणि गॅसच्या जागतिक किमती वाढल्या आहेत आणि संकट निर्माण झालंय. ट्रम्प यांनी या गिफ्टमुळे चांगलं काम झालं असल्याचं म्हटलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 ने बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली आहे. हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि प्रदर्शनाच्या 6व्या दिवशी जगभरात 919 कोटी रुपयांची कमाई केली. रणवीर सिंगच्या या सिक्वेलने रणबीर कपूरच्या ॲनिमल आणि सलमान खानच्या बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत टॉप 5 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.